सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल क्रुझिंग ड्रीम्स. आणि नेहमीप्रमाणे आजही आम्ही आलो आहोत एक नवीन रिसॉर्ट एक्सप्लोअर करायला, जे पुण्यापासून हार्डली 1 तास ते दीड तासाच्या डिस्टन्सवर आहे आणि मुंबईपासून अप्रॉक्सिमेटली 4 ते 5 तासांच्या डिस्टन्सवर आहे. आणि या रिसॉर्टचं नाव आहे तोयम द वेलनेस रिट्रीट. आणि बेस्ट पार्ट अबाउट दिस रिसॉर्ट, हे एक्झॅक्टली लेकला लागून आहे आणि इथून जे व्ह्यूज आहेत लेकचे ते फार सुंदर आहेत. आणि ओव्हरऑल जो रिसॉर्टचा पण ॲम्बियन्स आहे आणि रिसॉर्ट जसं त्या लोकांनी मेंटेन केलेलं आहे, इट इज व्हेरी लक्झरियस. सो आता आपण घेणार आहोत रिसॉर्टचा एक डिटेल ओव्हरव्ह्यू. आणि हा आहे रिसॉर्टचा एंट्रन्स. आणि एंट्रन्सलाच बघू शकता खूप छान प्रकारे त्यांनी असं डेकोरेट केलेलं आहे. एकदम असा लॅविश आणि प्रीमियम असा लुक अँड फील आहे इथला. आणि दिस इज द रिसेप्शन एरिया अँड दॅट इज डायनिंग एरिया. आणि इथून आपले रूम्स आहेत सगळे, इथून एंट्रन्स. आणि हे कार्डसुद्धा आहे, म्हणजे जे बेसिकली जे आकाश टाईपचे जे रूम आहेत त्या खूप उंचावर आहेत, तर तिथे जायला येणे जाऊ शकता. तर हे ग्राउंड फ्लोअरला जे आहे ते वायू आहे आणि फर्स्ट फ्लोअरला जे रूम टाईप आहे ते आकाश रूम टाईप आहे. सो आता आपण घेणार आहोत आमच्या रूमचा ओव्हरव्ह्यू. आम्ही बुक केलेला पृथ्वी आणि आमची रूम होती फर्स्ट फ्लोअरची. सो आता आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया रूमचा. सो ही आहे आमची खूप मोठी स्पेशियस रूम. सो तुम्ही बघितलं असेल तर रूमचा लुक अँड फील एकदम प्रीमियम आहे आणि फुल वुडन स्ट्रक्चर आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी खूप अँटिक ठेवलेल्या आहेत रूममध्ये. इवन लाईट्स अँड इवन फॅन, छोटे छोटे लॅम्प्स पण आहेत. सो सगळे एकदम युनिक आणि अँटिक आहे. अँड ओव्हरऑल रूमचं व्हेंटिलेशन खूप मस्त आहे आणि सगळीकडून त्यांनी एक ओपन स्पेस ठेवला आहे. इथे तुम्ही बघू शकत असाल तर एक सिट आउट दिला आहे आणि दोन्ही साईडला ओपन आहेत विंडो. सो ते खूप एक सुंदर वाटलं आम्हाला, एक कॉर्नर आमचा बसायचा. येस, जसं बाकी जनरली अमेनिटीज असतात रूम्सना, तसंच टी आणि कॉफी केटल आहे रूम मध्ये. आणि इवन इथे एक मोठं वॉर्डरोब आहे. दिस इज द वॉर्डरोब स्टोरेज एरिया. वॉशरूम क्लीन आहे आणि चांगलंच मोठे आहे. आणि हे मला खूप जास्त आवडलं, वॉश बेसिन. मस्त दगडाचा पॅटर्न आहे आणि हे एकदम असं प्रीमियम वाला फील येतो त्याच्यामध्ये. आणि हे पण सगळं ब्रासच्या थीम वाला आहे, तर खूप छान असा प्रीमियम वाला एक टच आहे इथे. दिस इज द बाल्कनी, ज्याच्यासाठी आम्ही स्पेशली आलेलो. मस्त सिट आउटचा एरिया, इथे आम्ही काल रात्री डिनर केलं. एक झोपाळा सुद्धा आहे. ते एक चांगला ॲडव्हान्टेज आहे की सकाळी मस्त सारे सगळे पक्षी इथे येतात. सध्या कबूतरच आहेत, तर सकाळी एकदम असं अलार्मची गरज नाही आहे. 5:30 वाजल्यापासूनच वेगवेगळ्या टाईपचे पक्षी इथे येऊन आवाज करतात. ते एक मस्त वाटतं इथे.
दिस इज द डायनिंग एरिया. इथे बुफे लागतो. आमचा सकाळचा ब्रेकफास्टचा बुफे इथेच होता. आणि एक्झॅक्टली डायनिंग एरियाच्या एक्झॅक्ट समोर स्विमिंग पूल आहे. तर स्विमिंग पूल इतकाही काही मोठा नाही आहे, पण ठीक आहे. एक छोटी फॅमिली, 2 छोट्या फॅमिली आरामात इथे एन्जॉय करू शकतात. आणि इथे थोडा स्विमिंग पूलच्या समोर बसायला एरिया, आणि ते एक्झॅक्ट समोर स्विमिंग पूलच्या ते आयुर्वेदिक काही फॅसिलिटीज तुम्हाला ऑप्ट करायचे असेल तर ते एक सेक्शन आहे. आणि ही एक जस्ट त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची एक रूम आहे, दाखवतो तुम्हाला. तर हा आय गेस मसाजचा बेड, AC आहे, आणि हे स्टीम बाथ घ्यायला. तर खूप असं क्लीन आहे, व्यवस्थित आहे. हा कॉमन एरिया बोलू शकता तुम्ही. लॉन आहे आणि एक्झॅक्ट समोर लेक आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतं इथे. इथे फॅमिली टाईम स्पेंड करतात एकत्र. आणि हा एक्झॅक्ट समोर रिसेप्शन एरिया आणि इथे डायनिंग एरिया. तर तुम्ही फक्त लोकेशन बघा. डायनिंग एरिया, लॉन एरिया, तिथे कॉमन तुम्ही सिट आउट करू शकता. आणि इथे पण बसायला मस्त बाकडे वगैरे लावलेले आहेत. संध्याकाळी इथे खूप छान मजा येते. आणि ही बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला म्युझिक ऐकायला येत असेल. एक सूदिंग बासुरीची त्यांनी म्युझिक ठेवलेली आहे, नॉनस्टॉप चालू आहे. तर आम्ही काल इथे संध्याकाळी बऱ्याच वेळा आम्ही इथे टाईमपास केला. मस्त लेक व्ह्यू एन्जॉय करत होतो. आता सध्या ऊन वाटते, तर त्यामुळे थोडंसं बसवत नाही आहे. आणि असेच त्यांनी, तुम्ही फक्त एक मॅजिक दाखवतो. इथे बघू शकता, हे जे आहे हा स्पीकर आहे. तो मस्त त्यांनी एक थीम बनवलेली. आणि हे बघा, असे छोटे छोटे बनवलेले. हे हरणाचं स्ट्रक्चर आहे. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. दिस इज द पार्किंग एरिया. आम्ही नेक्स्ट वन इथे उभी केलेली आहे. तिथे 5 गाड्या आरामात उभ्या आहेत. आणि तिथे पण 3 कार्स आहेत. आणि इथे पण वाटेमध्ये एक कार आहे. तर शेडेड पार्किंग नाही आहे, पण ठीक आहे. रिसॉर्टमध्ये असं पण एक्सपेक्टेड नाही की शेडेड पार्किंगच मिळेल, पण पार्किंगसाठी व्यवस्थित जागा आहे. तर कार असेल, बाईक असेल, यू कॅन पार्क युअर कार और बाईक सेफली हियर. सो आय होप यू ऑल एन्जॉयड अवर रिसॉर्ट टूर. आणि जसं तुम्ही बघितलं असेल, लोकेशन खूप सुंदर आहे.
म्हणजे आम्ही ज्या कारणासाठी हे रिसॉर्ट बुक केलेलं, सो दॅट वॉज दिस लोकेशन. सो एक्झॅक्टली लेकला लागून आहे रिसॉर्ट आणि त्यांनी जे लेक फ्रंट सगळं सिटिंग एरिया आणि सिट आउट्स वगैरे वेगवेगळे दिलेले आहेत आणि ओव्हरऑल त्यांनी जो अँबियन्स क्रिएट केलेला आहे तो खूप सुंदर आहे आणि एकदम पीसफुल आहे आणि एक बॅकग्राऊंडला सतत एक म्युझिक चालू असतं. सो तिथे बसायला इतकं मजा येते. लेक फ्रंट एकदम मस्त पीसफुल वाटतंय. सो सगळ्यात जास्त आम्हाला काय आवडलं असेल तर ते लोकेशन आहे रिसॉर्टचं. तर तसे खूप सारे असं फॅमिली आलेले आहेत, त्यांची लहान लहान मुलं आहेत, तर आउटडोर स्पोर्ट्स खेळत आहेत. व्हॉलीबॉल झाला, फुटबॉल झाला, तर बरेच असं खेळत आहेत. लेक साइड ऍक्च्युली खूप छान वाटतंय आणि असे खूप वेगवेगळ्या टाईपचे पक्षी बघायला मिळतात आम्हाला. सकाळी उठल्यापासून ऍक्च्युली संध्याकाळपर्यंत खूप सारे असे वेगवेगळे बर्ड्स, म्हणजे मी फर्स्ट टाइम आम्ही असे टाईपचे बर्ड्स बघितले असतील. तर छान वाटतं ते ऍक्च्युली बघायला. तर लोकेशन साठी बघायला गेलं तर आम्ही देऊ 5/5 कारण का लोकेशन खूप क्लास आहे. हा, फक्त इथे यायचा रोड थोडा नॅरो आहे, म्हणजे हायवे पासून इट्स गुड, पण हायवे पासून जसं आपण डिरूट करतो एक छोटीशी पायवाट टाईपच आहे. रोड कच्चा आहे, एका टायमाला एक व्हेकल जाईल एवढाच कच्चा रस्ता आहे तो. तर म्हणजे कारने असेल तर प्रॉब्लेम नाही, बाईक असेल तर थोडं सांभाळून या. ते ऍक्च्युली रिसॉर्टच्या लोकेशनचा एक ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज तुम्ही बोलू शकता की ते आउटस्कट आहे, त्यामुळेच ती पीसफुल आणि थोडी छान अशी निसर्ग सौंदर्य त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. बट येस, जे मुंबई बेंगलोर हायवे आहे त्याच्यापासून हार्डली 10 मिनिट्स आतमध्ये आहे रिसॉर्ट. सो असं नाही खूप आतमध्ये जायचंय. सो जो रोड पण नॅरो आहे तो हार्डली 10-15 मिनिट्स साठी आहे. सो दॅट इज नॉट अन इश्यू. नाव कमिंग टू द रूम्स. सो यांच्याकडे बेसिकली 4 टाईप्सच्या रूम आहेत. सो स्टार्टिंग फ्रॉम द बेसिक वन विच इज वायू, आणि त्यानंतर त्याच्याहून जास्त थोडा प्रीमियम इज जल, देन नेक्स्ट इज पृथ्वी, अँड देन मोस्ट प्रीमियम द लक्झरी स्वीट्स ते आहेत आकाश. सो आम्ही ज्या रूम मध्ये राहिलो आणि ज्याचा आम्ही तुम्हाला टूर दिला आहे सो ते आहे पृथ्वी. आणि पृथ्वीमध्ये पण ऍक्च्युली त्यांचे 2 रूम टाईप आहेत, म्हणजे प्राइस सेम आहे पण रूमचं स्ट्रक्चर थोडं वेगवेगळं आहे. सो ज्या ग्राउंड फ्लोअरच्या आहेत त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे आणि जे फर्स्ट फ्लोअरच्या आहेत ज्यात आम्ही राहिलेलो सो त्याचं थोडं स्ट्रक्चर वेगळं आहे. सो बुक करताना आम्हालाही ते कन्फ्युजन होतं फोटोज बघून की अरे फोटोज का वेगवेगळे आहेत. बट आम्ही असा विचार केला की ठीक आहे, जे मिळेल ते मिळेल. बट येस, तुम्हाला जर का स्पेसिफिक रूम टाईप हवा असेल तर तुम्ही त्यांना मेन्शन करू शकता की तुम्हाला ग्राउंड फ्लोअरची रूम हवी और फर्स्ट फ्लोअरची. सो दॅट ते तुमच्यासाठी अरेंज करू शकतात जी तुम्हाला रूम पाहिजे ती. आणि रूमची कॉस्ट आणि जे पण काही त्यांचे पॅकेजेस आहेत ते त्यांच्या वेबसाईटवर आहे, तुम्हाला मिळून जातील. तर मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, तर तुम्ही त्यावर जाऊन चेक करू शकता. कारण का डे वाईज त्यांचे प्राइजेस पण व्हॅरी होतात. येस, बट येस काही डिस्काउंट वगैरे नाही मिळत आहे. जो तुम्हाला वेबसाईटवर त्यांच्या मिळेल दॅट इज द फायनल प्राइस. इवन इफ यू कॉल देम अँड डिस्कस विथ देम फॉर द डिस्काउंट, ते डिस्काउंट नाही देत फारसा. सो जी काय आहे ती वेबसाईटवर प्राइस जी मेन्शन्ड असेल ती. आणि अबाउट रूम बोलायला गेलं तर क्लीनलीनेस मला नाही वाटली तितकी. ऍक्च्युली इनसाइड द रूम क्लीन आहे, बट आउटसाइड मला जास्त क्लीन नाही वाटली. म्हणजे जो सिट आउटचा एरिया आहे, बाल्कनी स्पेसिफिकली, तर ते असं आहे की म्हणजे असं ओपन एरिया नाहीये, झाडं वगैरे भरपूर आहेत. तर मला थोडेसे ते स्पायडर नेट्स भेटले, कबुतरांनी थोडीशी घाण केलेली, तसं म्हणजे पक्ष्यांनी घाण केलेली बेसिकली असे बरेच दिसलं. तर थोडस मला ते इश्यू वाटला, का जर एवढी प्रीमियम प्राइस पे करतोय आपण तर थोडस ते एक्सपेक्टेशन वाढतात त्यानुसार सुद्धा. बाकी आतमध्ये इज टोटली फाईन. टोटल रूम खूप स्पेशियस आहे, लक्झरियस आहे. इवन जरी तुमची मोठी फॅमिली असेल तरी इझिली अकोमोडेट होऊ शकता. रूम खूप मोठी आहे, सो तो इश्यू नाहीये. बट येस, लाईक ॲज कल्पेश मेन्शन, थोडा क्लीनलीनेसचा इश्यू वाटला बाल्कनी मध्ये आम्हाला. आणि अजून एक पॉइंट मेन्शन करावा असं वाटतो मला की बाल्कनी मधून व्ह्यू नाही आहेत. दॅट इज तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल तर की बाल्कनीत बसून मस्त मला लांब लांब व्ह्यू मिळेल, तर तसं नाही झालं. आणि कुठल्याच रूमच्या बाल्कनीला व्ह्यू नाहीये, सगळीकडे झाडांमुळे तो हाईड झालेला आहे. सो आमच्यासाठी ते थोडं डिसअपॉइंटिंग होतं, कारण आम्हाला नेहमीच बाल्कनी लागते आणि त्यात असा मस्त व्ह्यू आणि भरपूर टाइम आम्ही बाल्कनीमध्ये स्पेंड करतो. पण ह्यावेळेस आम्हाला नाही करता आला तो, बिकॉज ऑफ द व्ह्यू तो पूर्ण ब्लॉक होतोय. आणि स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं तर मिनी फ्रीज नाही भेटला मला रूम मध्ये. तो असा आहे की जर तुम्हाला हवा असेल तर त्यांना सांगायचं आणि मग ते आणून देतील. तर असं एक प्रॉब्लेमॅटिक नाहीये, बट
तेच सांगायचं की जर प्रीमियम प्राइस पे करतोय तर ह्या गोष्टी न सांगता भेटल्या पाहिजे, ना की त्या गोष्टीला सांगावं लागेल तुम्हाला. तर ठीक आहे. अँड दॅट टू अवेलेबिलिटीवर आहे त्याच्या. जर का अवेलेबल नसेल, ऑलरेडी काही लोकांनी मागून घेतले असेल तर तुम्हाला नाही मिळणार मिनी फ्रीज. तर ते थोडं, तो पण आम्हाला इश्यू वाटला ऍक्च्युली, कारण आम्हाला गरज होती त्याची, पण आम्हाला तो फर्स्ट डेला नाही मिळाला. तर तो एक इश्यू आहे. आणि येस, इथे मोबाईल नेटवर्क अजिबात नाहीये. माझं एअरटेल आहे, एअरटेलला 0 नेटवर्क. कल्पेशचं जिओ आहे, जिओला थोडं नेटवर्क आहे, बट एअरटेलला नाही. वोडाफोनला पण माझं पोस्टपेडला ऍक्च्युली थोडाफार रेंज आहे. आय डोंट थिंक की प्रीपेडला पण काही रेंज असेल. वायफाय सुविधा ऍक्च्युली आम्ही ज्या दिवशी आलो तर त्या दिवशी वायफायचा त्यांचा इश्यू चाललेला, तर तो ऑलमोस्ट 5:30-6 वाजता संध्याकाळी त्यांचा वायफायचा सर्व्हर चालू झाला. ते आपल्या इथेही प्रॉब्लेम होतात, सेम त्यांच्याकडे प्रॉब्लेम झाला. बट जसा त्यांचा वायफाय स्टार्ट झाला तर वायफाय नॉनस्टॉप चालू आहे आणि स्पीड पण ओकेश आहे. म्हणजे एकदम पण हाय लेवल डाउनलोडिंग अपलोडिंग स्पीड नाही एक्सपेक्ट करू शकत, पण चालू आहे. पण मोबाईलला नेटवर्क अजिबात नाहीये. सर तुमचे काही इम्पॉर्टंट कॉल असतील तर मेक शुअर की वायफाय वरच तुम्ही इथे करू शकाल इथे. तर रूम आणि रूमच्या क्लिनलीनेस बद्दल आम्ही 3.5 रेटिंग देऊ आउट ऑफ 5. तर अबाउट फूड, आमचा पॅकेज विथ ब्रेकफास्ट होता. तर ब्रेकफास्टचा स्प्रेड वॉज ओके, नॉट ग्रेट. ठीक आहे, म्हणजे मला वाटलेलं आणखीन काही असेल, पण ओके होता. त्यांचा अपार्ट फ्रॉम बुफे एक डोसा मेन्यू होता वेगळा, मिलेट डोसा होता, चांगलं होतं. ऑमलेट वगैरे पण मिळतं, तर ते पण आहे छान. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत. नॉनव्हेज मध्ये फक्त चिकन सॉसेज आणि पोर्क सॉसेजेस होते आणि ऑमलेट होता. बाकी व्हेजचा तो जो आपल्याकडे कॉमन असतो, पोहे, खिचडी, मिसळपाव वगैरे, तर ते सगळं होतं बेसिक. तर फूडची टेस्ट ओके होती, म्हणजे छान आहे ऍक्च्युली बोलू शकतो. लंच आणि डिनरचं पण म्हणजे थोडंसं मिक्स आहे. आम्ही फर्स्ट डेला जी बिर्याणी घेतली ती खूप ऑइली होती आणि आम्हाला स्पायसी आणि ऑइली फूड नाही आवडत. येस, आणि टेस्ट ही एकदम ऍव्हरेज होती बिर्याणी. चिकनचं पण थोडंसं असं वाटलं की ते शिजलं नाहीये. आणि रात्री आम्ही कबाब वगैरे घेतले तर ते चांगले आले, म्हणजे थोडंसं डायसीच आहे ऍक्च्युली. आम्ही बघायला टुडे ऑल्सो लाईक आम्ही थाई ग्रीन करी ट्राय केलेली, सो ती खूप चांगली होती अनएक्सपेक्टेडली. सो एकदम मिक्स रिव्ह्यूज आहेत आमचे की फूड इज ओके. म्हणजे आता तुम्ही तुमच्या लकवर आहे, तुम्ही काय ऑर्डर करताय आणि ते कसं निघतंय. बट येस, फूड इज ओव्हर प्राइस्ड. खूप जास्त महाग आहे फूड. लाईक आम्ही मंचाव सूप घेतलेलं आणि त्याची कॉस्ट 450 होती. आजचा थाई राईस घेतला तो 650 रुपीजला. थाई करी विथ राईस 650. आणि असं नाही की क्वांटिटी खूप जास्त येते, क्वांटिटी ऍव्हरेजच आहे. बट येस, फूड खूप जास्त कॉस्टली वाटला आम्हाला. ऍक्च्युली बेसिकली इथे आजूबाजूला काहीच नाहीये, सो मे बी त्याचा फायदा उचलतात लोक. बट नशीब ऍटलीस्ट फूड खाण्यालायक आहे, चांगलं आहे, तर त्याबद्दल कंप्लेंट नाही. बट जर कंप्लेंट करायची म्हटलं तर इकडचा स्टाफ खूप अंडर ट्रेंड आहे. त्यांना खरंच खूप जास्त ट्रेनिंगची गरज आहे, कारण का आपल्या इथे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी त्यासाठीच फेमस आहे की आपण किती चांगल्या प्रकारे कस्टमर्सला सर्व्ह करतो. पण यांच्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही. ते अजिबात ऑर्डर्स घ्यायला सुद्धा इंटरेस्टेड नाहीयेत. आम्हाला सतत त्यांना हाक मारावी लागते, एक्सक्यूज मी प्लीज कम हिअर अँड टेक अवर ऑर्डर्स. तर ते थोडंसं वाटला इश्यू, म्हणजे थोडा नाही, चांगलाच मोठा इश्यू आहे आणि खूप स्लो आहे. म्हणजे आम्ही लिटरली काल चहा अर्धा पाऊण तास आम्ही बसून होतो तरी आम्हाला चहा आला नाही. तर माहित नाही पाऊण तास कोणाला लागतो चहा बनवायला. म्हणजे आम्ही पण, म्हणजे मी स्वतः बनवायला 10 मिनिटात चहा तयार होतो आणि पाऊण तास लिटरली फक्त चहासाठी लावला. तर ते मला खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक वाटलं. आणि स्टाफ पण ह्यांचा फार कमी आहे. मीन्स जे नंबर ऑफ रूमशी जर का कम्पेअर केलं आणि ओव्हरऑल रिसॉर्टची साईज अँड ऑल, तर स्टाफ खूप जास्त कमी आहे. ऑर्डर घ्यायला पण 1-2च पर्सन आहेत आणि ते सर्व करायला आहेत. सो दे आर नॉट एबल टू मॅनेज. त्यांना जमतच नाही. ऑलरेडी दे आर नॉट ट्रेन्ड आणि त्यातून असं होते की त्यांना ते मॅनेज करायलाही जमत नाहीये. सर्व्हिसही खूप जास्त स्लो होते. सो सर्व्हिसचा ऍक्च्युली आम्हाला खूप मोठा इश्यू वाटला इथे. म्हणजे जर का तुम्ही प्रीमियम प्राइजेस घेताय आमच्याकडून तर तुम्ही सर्व्हिसही प्रीमियम दिली पाहिजे. दॅट इज एक्सपेक्टेड. पण ते अजिबात नाहीये इथे. सर्व्हिसचा सगळ्यात मोठा इश्यू वाटला मला, स्टाफ अँड सर्व्हिस बोथ. तर फूड बद्दल सांगितलं तर मी 4 आउट ऑफ 5 रेटिंग देऊ शकतो, कारण का टेस्टी होतं फूड, नाही बोलू शकत नाही. फक्त ओव्हर प्राइस होतं, त्यामुळे मी एक मार्क त्याबद्दल मी कट केलेला आहे. येस, आणि सर्व्हिस साठी आय गिव्ह 2 स्टार्स, कारण ती आम्हाला अजिबात नाही आवडली आणि खूप जास्त स्लो.
म्हणजे स्लो पेक्षा असं आहे की खूप जास्त वेळा फॉलोअप घ्यावा लागतोय त्यांना. म्हणजे आता जस्ट एक बेसिक एक्झाम्पल रूम क्लिनिंगचं. आम्ही सकाळी सांगितलं आम्हाला रूम क्लीन करून हवाय, आम्ही ब्रेकफास्ट झाल्यानंतरच सांगितलं ऑलमोस्ट 10 वाजता. आता 3:45 झालेत आणि अजूनही रूम क्लीन झालेली नाहीये. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की किती वेळा फॉलोअप घ्यावा लागतोय. आणि इव्हन जे आजचे जे चेक इन्स होते तेही डिले झालेत. सगळे गेस्ट थोडे चिडलेले होते आम्ही जितकं ऑब्झर्व केलं. म्हणजे 2-2:30 वाजले तरीही लोकांना चेक इन नव्हतं मिळालं. त्याचं रिझन इज त्यांच्याकडे स्टाफच नाहीये क्लीन करायला तेवढा. भले लोकांनी चेकआउट केलेलं होतं जे कालपासून राहत होते, बट त्यांच्याकडे रूम क्लिनिंग साठी स्टाफ नाहीये. सगळे डिलेड होते जे पण आजचे चेक इन्स होते. लकीली आम्ही काल फ्रायडेला आलो त्याच्यामुळे इतके लोक नव्हते आणि आम्हाला सगळं वेळेत मिळालं. बट येस, तुम्ही वीकेंडला आलात तर हे इश्यूज तुम्हाला होऊ शकतात. सो टॉकिंग अबाउट द एम्युनिटीज आणि प्ले एरिया, तर प्ले एरिया असा काही फारसा मोठा नाहीये. फक्त एक कॅरम टेबल दिसला आणि एक टीटी टेबल दिसला. सो दॅट्स द ओनली थिंग. आणि त्यांच्याकडे बॅडमिंटन सुद्धा आहे. तर तुम्ही मोस्टली तरी आता ओपन लॉन असल्यावर युजली कोण आतमध्ये खेळत नाही, सगळेजण बाहेर बॅडमिंटन वगैरे खेळतात. तर तुमच्याकडे जर बॉल असेल किंवा बॅडमिंटन असेल तर तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल, कारण का तो ओपन स्पेस आहे बराच. तर ती एक चांगली गोष्ट आहे. तर अपार्ट फ्रॉम इंडोर ऍक्टिव्हिटीज इथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आणि स्पा फॅसिलिटी सुद्धा आहे. तर ती मला खूप अशी क्लीन आणि प्रोफेशनल वाटले ते. पण आम्ही ऑब्व्हियसली ऑफ नाही केला. तर मी मेनू कार्डचा पण व्हिडिओ काढून टाकलेला आहे, तुम्ही रेट बघू शकता. आम्ही युजली नाही करत हे. ती लोक बोलतायत दॅट इज व्हेरी ऑथेंटिक, त्यांचे जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत. आणि जर तुम्ही रिसॉर्टचं नाव बघाल तर ते आहे तोयम द वेलनेस रिट्रीट. सो दॅट इज त्यांची जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे ते त्यांचा एक फोकस आहे की आम्ही हे खूप ऑथेंटिक वगैरे करतो. तर तुम्ही ट्राय करू शकता. आम्हाला ते थोडं कॉस्टली वाटलं. आणि एक मोठा निगेटिव्ह पॉइंट की ही प्लेस व्हीलचेअर ऍक्सेसिबल नाही आहे. आणि जे पण आता व्हिडिओमध्ये जितकं दिसलं असेल त्यावरून तुम्ही गेस करू शकता की ते जे पण स्टेप्स बनवलेले आहेत तर दगडाचे आहेत प्रॉपर. तर त्या चालायला थोड्याशा ओबड-धोबड आहेत. जर तुम्ही तुमच्यावर कोणाला असेल ज्याला चालायचे प्रॉब्लेम असेल, चालता येत नसेल, तर त्यासाठी ही जागा नाही आहे. प्रत्येक रूमला असे की तुम्हाला काहीतरी स्टेप्स चढूनच जायचं. एकही रूम अशी ग्राउंड लेवलला नाहीये. आणि ते जे जो पण वॉकिंगचा एरिया आहे, स्टेप्स आहेत किंवा इन जनरल सुद्धा इथे जो वॉकिंगचा एरिया आहे तो पूर्ण दगडांचा आहे आणि लेवल केलेला नाहीये तो अजिबात. शूज घालूनही त्याच्यात पाय अडकतात. तो मला थोडा निगेटिव्ह पॉइंट वाचला की हे खूप चालायला खूप रिस्की वाटलं मला, उतरायला चढायला पण. सो त्यावर त्या लोकांनी थोडं लक्ष द्यायला हवं. तो एक वेगळा लुक येतो त्यामुळे. पण ते लुक अँड फील मध्ये असं आहे की डिस्कम्फर्ट येतो तो भरपूर. म्हणजे अशी भीती वाटते की जर चुकून थोडासा तरी पाय वाकडा तिकडा पडला आणि माझ्यासारखं ओव्हरवेट असेल तर नी गेली कामातून समजायची. सो अबाउट आवर फायनल वर्डिक्ट, तर आम्ही बोलू शकतो की रिसॉर्ट इज ओके. फक्त प्रॉब्लेम मला फूड प्राइजेस आणि सर्व्हिसचा वाटला. ते जर वगळलं तर बाकी रिसॉर्ट खूप छान आहे. एन्जॉय करू शकता तुम्ही, तुमच्या फॅमिलीवर टाइम स्पेंड करू शकता आरामात बसून. इथे आम्ही बेसिकली आता शूट पण आम्ही इथेच करतोय तलावाच्या बाजूला. तर खूप छान वाटतंय ते. बट जी प्राइस पे करते ती मला नाही वर्थ वाटली पर्सनली. 15,000 ऑलमोस्ट इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि त्यात अशी सर्व्हिस तर मोर दॅन 15. आमचे 2 नाईटचे 33,000 झालेले. करेक्ट. तर मला प्राइस नाही वर्थ वाटली ज्या प्रकारे आहे. पण ठीक आहे, एकदा तरी लाईफ मध्ये काहीतरी असं वेगळं एक्सपिरियन्स करून बघायचं. मे बी तर ती लोक लोकेशनचे चार्जेस घेत आहेत ते, कारण लोकेशन खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे फक्त लोकेशन बद्दल बोलायचं झालं तर खूप पीसफुल आहे. सतत एक हवा येते, बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे, वेगवेगळे पक्षी दिसत आहेत, लेक साईट आहे आणि खूप शांतता इथे. रात्री सुद्धा म्हणजे काल ऍक्च्युली आभाळ होतं तर चांदणे दिसले नाही. आज बघू रात्री आम्हाला थोडी स्टार गेजिंग करायला मिळते की नाही. लोकेशन वाईज म्हणजे तुम्हाला असं हवं असेल की मला आउटस्कट हवाय आणि जास्त लांब पण नकोय, कारण का हायवे खूप खरंच ऍक्च्युली असं वाटत नाही की हायवे इथून हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, खूप जवळ आहे. आणि असं तुम्हाला नियर बाय हवं असेल मुंबई पुणे पासून तर तुम्हाला हे रिसॉर्ट आवडेलच. फक्त प्राइस जर तुम्हाला ओके असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. सो वी आर एंडिंग अवर ब्लॉग हिअर. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर प्लीज कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल वेगवेगळ्या ठिकाणी जायला, एक्सप्लोर करायला आणि
ठीक आहे, चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर गाईस.